Hello, good evening. Today is Sunday. Welcome back to Value Connect. तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे व्हॅल्यू कनेक्टवर. डिस्क्लेमर मी इथे देऊ इच्छितो की व्हॅल्यू कनेक्ट इज जस्ट दी व्हॉट्सअप ग्रुप अँड यूट्यूब चॅनल प्रोव्हाइडिंग दी एज्युकेशनल पर्पज व्हिडिओज, ज्यामध्ये आपण स्टॉक्स आणि ऑप्शन्सच्या मुवमेंट, पर्टिक्युलरली इंडेक्सच्या एफ अँड ओजच्या मुवमेंट्स आपण स्टडी करतो स्पेसिफिकली एक्सपायरीच्या दिवशी. And the views are shared here. So the first thing as a disclaimer, I am not SEBI authorized or SEBI registered advisor. So please consider these videos or the statements as educational purpose. So let us start. What will happen on Monday, that is tomorrow. I'm just trying to figure out few stocks that can be watched and accordingly you can take your own decisions. सो गेल्या काही दिवसात आपण मार्केटमध्ये बरेच उतार चढाव बघितले. देर वेर लॉट ऑफ अप्स अँड डाऊन्स ड्यू टू जिओपॉलिटिकल डिसिजन्स और मेजर रेपो रेट्स decisions coming from RBI, the tariff issues yet going on which are not yet settled. आणि त्यानंतर FIIs आणि DIIs ची खरेदी विक्री ज्या प्रकारे चालली मार्केटमध्ये, त्याप्रमाणे एक्सपेक्टेड मूव्ज मार्केटमध्ये दिसत नाहीत आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अप्स अँड डाऊन्स बघायला मिळतात. पण जर सोमवारसाठी आपल्याला काय ट्रेड बघायचं असेल तर आपण हीट मॅपवर जाऊन बघू शकतो. हीट मॅप एक असं टूल आहे जिथे आपल्याला कळतं की पर्टिक्युलर सेगमेंटमध्ये किंवा पर्टिक्युलर टाईप ऑफ स्टॉक्समध्ये कोण चढ उतार करत आहे आणि आपण कुठे ट्रेड केलेलं चांगलं असेल. फॉर इन्स्टन्स मी आता मिड कॅप सेगमेंटचा निफ्टी मिड कॅप 150चं हीट मॅप इथे दाखवलेलं आहे तुम्हाला. तिथे आपण बघू शकतो एक्स्ट्रीम ग्रीन जे शेअर्स आपल्याला दिसत आहेत. फॉर इन्स्टन्स मुथूट फायनान्स, अशोक लेलँड, आयडिया, M&M फायनान्स, LTTS, ओके, फेडरल बँक, AB कॅपिटल, हे सगळे पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये आहेत. 15% सिन्स लास्ट, आय एम टॉकिंग अबाउट सिन्स लास्ट 1 month 15% ग्रोथ आहे मुथूट फायनान्समध्ये, अशोक लेलँडमध्ये अराउंड 15%. इकडे खाली बघितलं AB कॅपिटलमध्ये 10% ग्रोथ आहे. त्याचप्रमाणे आपण 5 दिवसावर आलो तर 5 दिवसावर आपल्याला कळतं की या स्टॉक्समध्ये आणखीन सगळ्यात जास्त मुवमेंट कशात मिळते. स्विगी 8%, GVT&D 8%, लॉयड्स SME 5.57%, ICICI प्रुडेन्शियल 5%. या प्रकारे आपण आपले ट्रेड्स बघू शकतो आणि हीट मॅप बघू शकतो आणि त्यामध्ये कुठे ट्रेड करायला पाहिजे. जो आपला ओळखीचा शेअर आहे त्यामध्ये आपण कुठल्या शेअरमध्ये एंट्री घेऊन प्रॉफिट कमवू शकतो. by swing or maybe by positional for 3 days, 1 week, 2 weeks, we can get handful money, say from 3% to 10%, ranging between 2 days to 2 weeks, 3 weeks, 4 weeks. It depends on wholly the market conditions, the trend, and your appetite of risk taking. For instance, तुम्ही किती स्टॉप लॉस साठी तुम्ही सस्टेन होऊ शकता आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला किती प्रॉफिट पाहिजे, त्या बेसिसवर तुम्ही डिसाईड करायचं की तुम्ही किती कॅपिटल तुम्ही इन्व्हेस्ट किंवा डिप्लॉय करतात आणि तुम्हाला त्यातनं किती गेन एक्सपेक्टेड आहे. सो लेट अस टेक एन एक्झाम्पल. मी एका दिवसावर येतोय जिथे मला GMR एअरपोर्ट, NICL, नॅशनल ॲल्युमिनियम, नाम इंडिया, IDBI, ओके, हे 3-4 स्टॉक्स मला वाटतात की त्यामध्ये बऱ्यापैकी मुवमेंट आहे. मी माझ्या चॅनलवर गेल्या आठवड्यामध्ये मी माझ्या चॅनलवर एटर्नल झोमॅटो रिकमेंड केला होता. 289ची बाईंग चालली होती. 289 करंट मार्केट प्राइस होती डेली बेसिसवर आणि सेम डेला तो अराउंड 298ला पोहोचला. म्हणजे 8 ते 9 रुपयाची मुवमेंट मिळाली. 290 चालू असताना 288 पर्यंत गेला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मस्त मुवमेंट आली 8 रुपयाची. सपोज
तुम्ही 100 शेअर्सचं ट्रेडिंग जरी केलं असतं तर साधारण तुम्हाला 29 ते 30,000 रुपये डिप्लॉय करून 900 ते 1,000 रुपयाचं प्रॉफिट तुम्ही इथे करू शकला असता. सो इट इज लाईक व्हॉट काइंड ऑफ स्टॉक वी आर गोइंग टू ट्रेड इन टू, आणि त्यामध्ये काय चान्सेस आहेत वर जाण्याचे आणि खाली स्टॉप लॉस ठेवण्याचे. फॉर इन्स्टन्स 290 ला एंट्री घेतली आणि मार्केट ट्रेंड चेंज झाली तर काय करणार? कुठपर्यंत तुम्ही एखाद्या शेअरमध्ये 298चा स्टॉकला तुम्ही 10% स्टॉप लॉस घेणार की 2% स्टॉप लॉस घेणार? व्हॉट इज स्टॉप लॉस? तुमच्या शेअरची प्राइस एंट्री केल्यापासून किती टक्क्यापर्यंत पडली तर तुम्ही सस्टेन होऊ शकतात? म्हणजे 30,000 इन्व्हेस्ट केल्यावर तुम्ही 3,000 रुपये घालवू शकतात आणि वरती 6,000साठी थांबायचं, की फक्त 1,000 रुपयाचा लॉस झाला म्हणून निघून जायचं आणि परत नवीन एंट्रीसाठी वाट बघायची? That is called, risk taking appetite for the entry for particular stock, आणि तुम्ही ट्रेड घेऊ शकतात. So that way I will say I am thinking of नॅशनल अल्युमिनियम हिअर. सध्या नॅशनल अल्युमिनियमची मी ट्रेंड बघतोय, गेल्या आठवड्यातच मला त्यावर फोकस करायला पाहिजे होता, बट स्टील देर इज टाइम. वी विल सी व्हॉट बेस्ट वी कॅन गो विथ नॅशनल अल्युमिनियम. ओके, तर नॅशनल अल्युमिनियम काय चाललंय? नॅशनल अल्युमिनियम मध्ये करंट प्राइस 278 चालली, 278. सो व्हॉट इट इज शोईंग इन शॉर्ट, इफ वी जस्ट टेक स्मॉल ग्लान्स, इथे इथून जर आपण बघितलं, सो इट इज शोईंग अपवर्ड ट्रेंड, इज कंटिन्युअसली ऑन अपवर्ड ट्रेंड. ओके, आता थोडं आपण याला झूम इन करूया, ओके सॉरी, झूम आउट करूया आणि त्यात बघूया की मेजर ट्रेंड काय चाललेली. तर मेजर ट्रेंड मध्ये काय दाखवत आहे? मेजर ट्रेंड मध्ये दाखवत आहे, आपण 2024 पासून बघतोय. 2024 मध्ये हा इथे साधारण 124 रुपयाला होता. ओके, 124. आणि नंतर 2025च्या अराउंड सुरुवातीला, 2025च्या सुरुवातीला त्याची रेंज होती 260 रुपये, 260. सो 2024 जानेवारी 2024 आपण म्हणायला हरकत नाही, 124 ते 260 ऑलमोस्ट डबल झाला हा. ओके, एका वर्षामध्ये. त्याच्यानंतर पुढे 2025 जानेवारी 2025 पासून त्यामध्ये एक फॉलबॅक आला आणि तो मे मध्ये अराउंड 131 ला ट्रेड करत होता. काय बघितलं आपण इथे? 124 आणि 131 सेम रेंज. आता 2025च्या मे पासून जर बघितलं तो कम्प्लिटली स्टीप अपवर्ड आहे आणि पुन्हा एकदा तो 260 ला टच करून त्याने थोडं इथे एक मुवमेंट दिली आणि तो परत वर निघाला आहे. सो व्हॉट इज दी ऑल टाइम हाय? 278. आता 260 हा त्याचा ऑल टाइम हाय असताना तो इथे टच करून थोडा रिंगळला. आपण डेली टाइम फ्रेमवर बघतो आपण इथे. दिस इज डेली टाइम फ्रेम. तर 260च्या जवळ रिंगळला आणि पुन्हा थोडासा रिट्रेसमेंट मध्ये जाऊन इथे 260च्या जवळ रिंगळला, परत खाली आला, परत वर आणि वर गेला. सो आता हा इथे ऑल टाइम हाय असताना आपल्याला पुढे माहित नाही what will be his next target. So we will try to find out and how to trade in it.
तर थोडं आपण त्याचा पॅटर्न चेंज करूया. So from one day we will go to 1 week chart where we will come to know what was his high and low. See, now on weekly time frame we are seeing here in 2023 it was trading near 6470 range. Okay, since then it was slowly going upside. आपण बघितलं 2024च्या जवळ तो 100च्या जवळपास होता, 99-100. ओके, आणि तिथून जर बघितलं तर तो कंटिन्युअसली अप ट्रेंड मध्ये, परत खाली रिट्रेस पुलबॅक, खाली 135 आणि तिथून तो वर गेला आहे. आता याचा अर्थ काय होतो की ज्यावेळेस आपल्याकडे दिस इज कॉल्ड बॅक टेस्टिंग, मागे त्याच्यात काय झालेलं आहे त्यावरनं आपण बघत असतो की हाऊ मच मुवमेंट इट इज गोइंग टू गिव्ह. सो फॉर इन्स्टन्स इथे जर बघितलं हा एक त्याचा रेजिस्टन्स होता 115च्या जवळपास. तो 115ला ज्यावेळेस आला त्यावेळेस त्याने इथे छोटी मूव द्यायला सुरुवात केली आणि वर गेला, आणि वर गेल्यानंतर त्याने जवळजवळ 135च्या जवळपास पुल बॅक केला, पुन्हा तो 115च्या जवळपास आला आणि फ्रॉम देअर इट वेंट अपसाइड. आता हे जर बघितलं या केसमध्ये तर पुन्हा हा 250 ची रेंज तोडून 250-245 ची रेंज तोडून वर निघाला आणि आता तो इथे थांबलेला आहे, विच इज कॉल्ड हायर दॅन धिस हायर. हायर हाय झाला आहे. ओके, सो दिस इज ऑल टाइम हाय. या केसमध्ये आपल्याला बॅक टेस्टिंग करण्यासाठी काही नाही. सो हाऊ इट विल बी परफॉर्मिंग, वेदर वी शुड टेक रिस्क अँड व्हॉट शुड बी अवर स्ट्रॅटेजी फॉर इट. बघ मागे जर बघितलं तर काहीच नाही. हा हाय होता जो इथे ब्रेक झाला, नंतर हा नवीन हाय बनला जो पुन्हा ब्रेक झाला आणि पुन्हा नवीन हाय बनत गेलेत. सो अकॉर्डिंग टू धिस ह्याला आपण 1 मिनिटवर, सॉरी 1 डे वर ट्रेड केला किंवा 1 डे वर आपण याला प्लॉट केला तर आपल्याला पुढे काय होऊ शकतं. इनफॅक्ट याला 1 वीक वर प्लॉट केला किंवा 1 डे वर प्लॉट केला तरी रिझल्ट सेम असणार आहे. हा ऑल टाइम हाय, त्याच्यामुळे पुढे काय असणार ते आपल्याला कळणार नाही. सो टू अंडरस्टँड दॅट we will use one tool which is called Fibonacci Fib tool with retracement option. Fib trend based Fib extension. What is trend based Fib extension? या टूल मध्ये आपल्याला 3 पॉइंट्स लागतात. एक जिथे एक स्विंग लो झालेला आहे तो, ओके, तिथून ट्रेंड पकडली अपसाइड आणि त्या ट्रेंड पासनं स्टॉक परत खाली आलाय आणि खाली आल्यानंतर पुन्हा ज्या वेळेस तो ट्रेंड चेंज करतोय तो एक पॉइंट. सो हे 3 पॉइंट आपल्याला लागतात. फर्स्ट लो, देन नेक्स्ट हाय अँड देन रिट्रेसमेंट फॉर्मिंग लो अँड चेंजिंग द ट्रेंड अगेन. सो हा कसा वर्क करतो ते आपण बघूया. ट्रेंड बेस्ड फी फिक्सेशन तर मी या पॉइंट पासून घेतो जो मला इथे लो मिळतोय ग्रीन कॅन्डलचा स्टार्टिंग, आणि किंवा आपण एक प्रॉपर चेक करूया.
या कॅन्डल पासून त्याने वर जायला सुरुवात केली. हा एक हाय बनला, तिथून त्याने सोडला, खाली आला आणि ही जी ग्रीन कॅन्डल आहे त्या ग्रीन कॅन्डल पासून त्याने परत वर जायला सुरुवात केली. आता काय होतं याच्यामध्ये? सो we can prepare this tool for coming many days, so that we can follow the same levels to see how the movements are happening. गेल्या डेली बेसिसवर 12 डिसेंबरला 267 वरनं 277 ची मुवमेंट दिलेली आहे. अराउंड 280 पर्यंत गेला होता आणि 277च्या जवळपास 278ला क्लोज झालेला आहे. सो ही मोठी मुवमेंट आहे. आता इथून पुढे काय होईल? पुढच्या प्रोबेबल लेवल्स मला इथे मिळत आहेत 284, 294 आणि 321. आता या लेवलला आपल्याला जर ट्रेड करायचं असेल तर अकॉर्डिंगली आपण डिसाइड करणार की कुठे एंट्री घ्यायची. आता उद्याचं मार्केट थोडं असं वाटतंय की कदाचित गॅप डाऊन असेल. So we have to first wait for first 15 minutes, 20 minutes to see where the market is stabilizing, what will be the trend. आणि पर्टिक्युलरली जर आपल्याला नॅशनल अल्युमिनियम मध्ये ट्रेंड चेक करायचे असेल आणि ट्रेड घ्यायचा असेल तर एवढ्या मोठ्या 12 ते 15 रुपयाच्या ज्या मुवमेंट त्याने दिल्या आहेत मागच्या सेशनमध्ये, त्याच्यात आपण कुठे स्टँड करतो आणि कुठे आपण थांबायला पाहिजे, दॅट वी हॅव टू डिसाइड. आता असं दिसतंय की 267 वरनं तो 278 झालेला आहे. सो मी त्याला एक छोट्या टाइम फ्रेमवर आणतो, से 1 आवर. एका तासात विल कम टू नो की व्हॉट शुड बी द बेस्ट आयडल सिच्युएशन टू बाय इट. आता इथे जर बघितलं या पॉइंटवर त्याने ऑलरेडी मुवमेंट दिलेली आहे जी 277च्या वरती थांबलेली आहे. ओके, सो दिस शुड बी दी बेस्ट पॉइंट ओके टू एंटर इन टू. आणि 277ला एंट्री केली आणि उद्या मार्केटमध्ये जर मुवमेंट गॅप डाऊन नंतर जर मार्केटमध्ये असं स्ट्रेंथ आलीच नाही तर मार्केटची डाऊनफॉल आपल्याला बघायला मिळू शकतो. त्या केसमध्ये हा किती खाली जाईल तर त्याच्या पण त्या लेवल्स आपल्याला दिसत आहेत. सी 272, 267, 260. जर मी उद्या एंट्री घेतली तर 270, 278, 273 या रेंजमध्ये मी कुठे एंट्री घेईन, कारण 277चा आणि 272चा स्ट्रॉंग सपोर्ट येते. हे जर बघितलं 273चा सपोर्ट पकडायचा आणि तिथून वरती कुठे या एरियामध्ये आपण बाय करू शकतो. व्हॉट विल हॅपन? सपोज मी स्टॉप लॉस ठरवला 267 मध्ये 10%चा स्टॉप लॉस म्हणजे किती झाला? अराउंड 270 मध्ये 27 रुपये. जर 27 रुपये खाली जाईल असं मला मी एस्टिमेट केलं तरी एवढा तो जाणार नाही, बिकॉज इट इज ऑन हायर टाइम फ्रेम, इट इज ऑलरेडी इन अप ट्रेंड. आपण बघितलं डेली चार्टवर पण बघितलं आणि विकलीवर पण बघितलं, इट इज ऑलरेडी इन हाय ट्रेंड, अप ट्रेंड. कसं अप ट्रेंड मध्ये? अनदर बेस्ट वे, सी हा लो आहे, त्याच्यावरचा हा लो आहे विच इज कॉल्ड हायर लो. हा हाय, त्याच्यावरती हा हाय विच इज कॉल्ड हायर हाय. परत हा हायर लो, हायर हाय. सो आता तो इथे सेटल झालेला आहे. ओके, इथे तो सेटल झालेला आहे. सो इन वर्स्ट केस जरी तो 260 पर्यंत गेला तरी मला काय प्रॉब्लेम नाही, मी 260ला आणखीन टॉपअप करेन. हे मी माझ्या चॅनलवर दिलेल्या बऱ्याच स्टॉक्समध्ये मी सांगत असतो की स्टॉप लॉसेस काय असायला पाहिजेत आणि मी कुठे ऍड करणार आहे किंवा आणखीन कुठल्या लेवलला आला तर एका सर्टन स्टॉकमध्ये ऍडअप करायला पाहिजे आणि आपली पोझिशन तिथे ऍव्हरेज करायला पाहिजे. ऍव्हरेजिंग आउट ऑफ स्टॉक
is not always good, but when we see that the stock is good, its movements are very good, it is in good trend, upward trend, there should not be a problem in ऍडिंग अप सर्टन मोर क्वांटिटी. सपोज तुमच्याकडे 50,000चं कॅपिटल आहे, त्यातले तुम्ही 15,000चं जर तुम्ही बाय केलं, तर बघायची जर 250-260च्या जवळ जर नॅशनल अल्युमिनियम आला, तर मागच्या वेळेस 15,000चं जे बाईंग केलं त्याच्या 50% तुम्ही आणखीन टॉपअप करू शकता, सो दॅट इट विल गिव्ह यू गुड ऍव्हरेज आउट प्राइस. ओके, तर याच्यामध्ये इथून जर त्याने वर जायचं असेल आणि मी 272ला एंट्री केली, ओके, 272ला एंट्री केली या 200 उद्याच्या मिळाल्यानंतर 272-278 मध्ये कुठेही एंट्री केली, तर माझं पहिलं टार्गेट असणार 284, 284 नंतर आय विल थिंक ऑफ 294, 321 and in the mid range I am thinking of 335. Up to 335, if I go with these targets, this should be like swing trading, and from 280 up to 335, around 50 रुपये, 50 rupees per share is good gain. We can think of entering into this stock. माझा उद्याचा विचार असा असणार आहे की मी ऍटलिस्ट 100 शेअर्स मी घेईन. आय डोंट रिकमेंड इट फॉर यू, इट इज प्युअरली युअर चॉईस. तुमच्या कॅपिटल अवेलेबिलिटी प्रमाणे अँड बेस्ड ऑन युअर रिस्क ॲपेटाईट यू कॅन डिसाइड हाऊ मच क्वांटिटी रेंजिंग बिटवीन 25 and 50 यू कॅन स्टार्ट डिप्लॉईंग इन नॅशनल अल्युमिनियम अँड सी. जर तुम्ही नवीन असाल मार्केटमध्ये, इट इज नॉट रिअली नेसेसरी दॅट जस्ट बिकॉज यू वॉच दिस व्हिडिओ आणि तुम्हाला असं वाटलं की हा खरंच चांगला वाटतोय, नॉट नेसेसरी यू गो फॉर पेपर ट्रेड. व्हॉट इज पेपर ट्रेड? पेपर ट्रेड इज नथिंग बट यू जस्ट हॅव युअर pen and paper in front of you. See, you just imagine that you are entering into this stock at 278 आणि रोज त्याचे मुवमेंट किंवा त्याची ऍट द एंड ऑफ दी डे प्रत्येक दिवशी त्याची क्लोजिंग काय आली. से फॉर इन्स्टन्स पहिल्या दिवशी ती आली 278ची एंट्री नंतर 275, दुसऱ्या दिवशी 272 प्रमाणे गेला. सो दीज आर नॉट पॅनिक लेवल्स. यू हॅव टू जस्ट वेट, बिकॉज वेन वी आर कन्सिडरिंग टार्गेट ऑफ 335 वी हॅव टू सी हाऊ इट इज गोइंग टू बी अचीव्ड. जसं मी म्हटलं 260ला जर आला तर मी परत टॉपअप करेन. ओके, माझे पहिले 15K आहेत, तर मी परत 7K टॉपअप करेन अँड देन आय विल वेट. देन फ्रॉम 260 इफ इट स्टार्ट्स गोइंग अप, I will once again see this level coming 278, then 284, then 300, then 321 and so on. हा झाला पेपर ट्रेडिंग. In paper trading you are not deploying your capital, so with your free mind you can watch it, you can consider as back testing how it works, and then in next stock, in next suggested stock you can make up your mind to enter into the trade and wait for the good gains. So this is all for National Aluminium. At the same time I would like to suggest you, if you are happy with this video, watching this video, you can subscribe for the upcoming videos. Okay, you can share the link to your friends, among your friends, so they can subscribe to it and they can take the advantage of such valuable videos and inputs. If you are interested in joining my WhatsApp group where I can try to give the names of the stocks, you can do so. My number is 9769196011. Add it up to your contact list. Ping me hi on WhatsApp. I will add you. At the same time, this is Value Connect. Value Connect. At the same time, I have my premium F&O channel where I provide the suggestions on F&O, particularly on indexes and stock options. If you are interested,
You can ping me for availing this service. I will be providing you the details, the prices, which are very nominal compared to the market. I will not discuss about my success ratio here because it is not good for me to promote my success ratios. You can join, you can see the results, and based on that, you can decide. At the same time, I am also providing the basic technical analysis course. There are two types of analysis available in the market for the people who want to trade every day on swing basis, on intraday basis, or the people on the other hand who want to go for long term investment. So what is long term investment? It is purely based on the analysis, financial analysis, business analysis of certain companies, based on which people are doing the SIPs in the stocks. They keep adding, they keep the quantities for long term. For instance, SBI 250 रुपयापासनं 2020 मध्ये 180 मिळणारा स्टॉक आज ऑलमोस्ट 999 जाऊन आलेला आहे. ओके, सो इट टूक अराउंड 6 years, 5 years टू रीच थ्री fold of the price in 2021. This is just an example. Take Maruti, take TCS, take Infosys, take L&T, take Reliance. So these are the companies where people go for long-term basis, and they multiply their profits and keep investing in such trade stocks, which is based on the financial analysis. Second is technical analysis, which is like you become the best chartist. You see what is the movement in the candles, what are the kind of patterns, what are the kind of charts, and take small trades, swing trades, intraday, whatever you call. Scalping is there. You don't want to waste your full day in intraday. Just see what are the movements, what are the volumes, and just take call, take the trade, finish it in 2 minutes, and close the trade and rest aside. That's all. सर, त्या बेसिसवर मी टेक्निकल अनालिसिसचा एक कोर्स पण देत असतो, विच इज लाईक 6 days ऑनलाईन कोर्स. संध्याकाळी 8:30 ते 10 मध्ये असतो, विच इज अगेन अवेलेबल विथ व्हेरी नॉमिनल चार्जेस. यू कॅन इन्क्वायर विथ मी इफ यू आर इंटरेस्टेड, अँड आय कॅन अरेंज सच कोर्स फॉर यू. अशा कोर्समध्ये जे पॅटर्न्स किंवा अनालिसिस आपण बघत असतो, स्टडी करत असतो, त्या बेसिसवर काही दिवस, काही आठवडे मी सपोर्ट पण करत असतो मेंबर्सना, सो दॅट दे अंडरस्टँड व्हॉट आर द मुवमेंट्स अँड दे स्टार्ट देअर ओन इनिशिएशन इन कॉन्फिडंट ट्रेडिंग. सो दिस इज हाऊ, आय मीन, मार्केटमध्ये असे बरेच कोर्सेस अवेलेबल आहेत. आय डोंट वॉन्ट टू टेक नेम्स, जिथे तुम्ही लाखो रुपये पे करतायत आणि त्यातनं आउटपुट मे बी जेवढे तुम्ही पे करताय त्यातले तुम्हाला 50% पण रिकवर करता येत नाही, और you don't gain the confidence and you lose all your money which you put in your learning sessions. So जर माझा टेक्निकल कोर्स केला, सो इट इज अवेलेबल से फ्रॉम 5,000 to 6,000 rupees for 6 days, and I'm very sure that I can make out that 6,000 rupees which you will invest for 6 days learning in 2 to 3 trades. So that becomes really your free session for you. Think of it, and if you are interested, you can ping me. This is all for now, and we will see you again for next session, next trade shortly. Thank you very much. Take care.